हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम. आणि ह्या सम मध्ये तुम्ही बघितलं तर तुम्ही सांगणार ओके फिगर दिलंय आणि त्याच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन दिलंय. चला पहिल्यांदा इन्फॉर्मेशन बघून घेऊया काय दिलंय. सांगितलंय इन ट्रायंगल पी क्यू आर म्हणजे या ट्रायंगल मध्ये आपल्याला पीएम इक्वल टू 15 दिलंय. ओके पीएम चं लेंथ दिलंय 15, पी क्यू चं लेंथ दिलंय 25. ओके पी आर दिलंय 20 आणि एनआर चं लेंथ दिलंय 8. आणि फाइंड काय करायचंय बघा काय सांगितलंय. स्टेट वेदर लाईन एन एम इज पॅरलल टू साइड क्यू आर म्हणजे हे जे लाईन एन एम आहे ते क्यू आर ला पॅरलल आहे का ते विचारलंय आपल्याला. ओके ते आपल्याला सिद्ध करायचंय आहे का पॅरलल आहे की नाही. ओके तर एका ट्रायंगल मध्ये एक लाईन एका साइडला पॅरलल कधी असणार तुम्ही सांगणार आपल्याला माहित आहे आम्ही शिकलो ना कशामध्ये. ओके ते पॅरलल दाखवायचं म्हणजे आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम यूज करावं लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ते रेशोज पाहिजेत नाही कोणते रेशो. जर आपल्याला पीएन आणि एनआर चा रेशो पीएन अपॉन एनआर आणि पीएम आणि एमक्यू चा रेशो म्हणजे पीएम अपॉन एमक्यू हे दोन्ही रेशोज इक्वल मिळालेत तर आपण सांगू शकतो ओके हे लाईन पॅरलल आहे या साइडला. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम हे दोन्ही मी एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलंय तुमच्या बरोबर माहित आहे ना. नाही बघितलं तर बघून घ्या त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. म्हणजे आपल्याला हे समजलं आपल्याला रेशो पाहिजे. पहिल्यांदा रेशो पाहिजे पीएन आणि एनआरचं. दुसऱ्यांदा आपल्याला रेशो पाहिजे पीएम आणि एमक्यूचं. आता पीएन आणि एनआरचं रेशो पाहिजे म्हणजे पीएनचं लेंथ लागेल ना ते दिलंय का नाही ना म्हणजे ते फाईन करावं लागेल. ओके सोपं आहे कारण आपल्याला पीआरचं व्हॅल्यू दिलंय म्हणजे आपण लिहू शकतो पीआर काय पीआर म्हणजे पीएन प्लस एनआर ते लिहा आणि याचं रिझन काय आपल्याला माहिती आहे पी डॅश एन डॅश आर ते बिटवीनच आहे. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. पीआरचं लेंथ किती आहे 20. पीएनचं लेंथ माहित नाही तसंच ठेवा. एनआरचं लेंथ किती आहे 8. व्हेरी गुड. 8 ला तिकडे ट्रान्सपोज करा. ओके म्हणजे काय येणार आहे 20 मायनस 8 इज इक्वल टू पीएन. व्हेरी गुड. आता 20 मायनस 8 म्हणजे किती 12 म्हणजे आपल्याला पीएनचं लेंथ आलंय आणि पीएनचं लेंथ आहे 12 युनिट्स. आता पीएन मिळालं म्हणजे आपण पीएन आणि एनआरचं रेशो फाईंड करू शकतो. व्हेरी गुड ते झालं ना. आता दुसरं नंतर आपल्याला रेशो पाहिजे पीएम आणि एमक्यूचं म्हणजे एमक्यू फाईंड करावं लागेल. कसं फाईंड करायचं तसं सेम. व्हेरी गुड म्हणजे काय लिहायचं पी क्यू इज इक्वल टू पीएम प्लस एमक्यू आणि याचं रिझन काय पी डॅश एम डॅश क्यू. ओके आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. पी क्यू चं लेंथ किती आहे 25. पीएन चं लेंथ किती आहे 15 आणि एमक्यू चं लेंथ नाही माहित तसंच ठेवा. आता एमक्यू फाईंड करायचंय म्हणजे हे जे 15 आहे त्याला तिकडे शिफ्ट करा म्हणजे ते होणार आहे -15 म्हणजे तुम्हाला लेफ्ट हँड साइडला मिळणार आहे 25 मायनस 15 इज इक्वल टू एमक्यू. 25 मायनस 15 म्हणजे किती आलं ते आलं 10 म्हणजे आपल्याला मिळालंय एमक्यू चं लेंथ ते आहे 10 युनिट्स. एमक्यू मिळालं म्हणजे आता आपण पीएम अपॉन एमक्यू पण फाईंड करू शकतो. ओके पहिल्यांदा रेशो कोणतं करायचंय पीएन अपॉन एनआर म्हणजे लिहा तिकडे पीएन अपॉन एनआर. पीएनचं लेंथ किती 12. एनआरचं लेंथ किती 8. ओके दोन्ही कॅन्सल होतात ना 4 मधून जाते ना 4च्या टेबल मध्ये म्हणजे 4 2 जा 4 3 जा म्हणजे रेशो आला आहे 3/2. याला मार्क करूया रिझल्ट नंबर 1. एक रेशो मिळालं ते रिझल्ट नंबर 1 मध्ये. दुसरा रेशो फाईंड करूया ते रिझल्ट नंबर 2 मध्ये लिहूया. ते काय पीएम अपॉन एमक्यू तर लिहा पीएम अपॉन एमक्यू. पीएमचं लेंथ किती आहे 15. एमक्यूचं लेंथ किती आहे 10 आणि दोन्ही रेड्यूस होऊ शकतं का होऊ शकतं दोन्ही 5च्या टेबल मध्ये जातं. 10 म्हणजे 5 2 जा 15 म्हणजे 5 3 जा म्हणजे रेशो काय आला आपल्याला 3/2. याला मार्क करूया रिझल्ट नंबर 2. आता रिझल्ट नंबर 2 आणि रिझल्ट नंबर 1 बघा तुम्ही सांगणार रेशोज इक्वल आहेत. ओके व्हेरी गुड म्हणजे आपण हे लाईन या साइडला पॅरलल लिहू शकतो पण त्याच्यासाठी स्टेप्स लिहावं लागेल ना. पहिल्यांदा काय लिहावं लागेल या ट्रायंगल मध्ये म्हणजे लिहा इन ट्रायंगल पीआर क्यू आपल्याला दोन्ही रेशोज इक्वल मिळालेत. कोणते पीएन अपॉन एनआर आणि पीएम अपॉन एमक्यू हे दोन्ही रेशोज इक्वल आहेत. कुठून आले ते फ्रॉम 1 and 2. आता रेशोज इक्वल आहेत म्हणजे आपण या लाईनला एनएम ला क्यूआर बरोबर पॅरलल लिहू शकतो. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहूया सेगमेंट एनएम पॅरलल टू साइड क्यूआर आणि याचं रिझन ते महत्वाचं आहे. रिझन काय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. आता मला सांगा सोपं होतं ना समजलं ना तुम्हाला म्हणजे व्हिडिओ समजलाय सम समजलाय व्हिडिओला लाईक करा. ओके आता जे पॅटर्न मध्ये आपण शिकतोय ते समजते ना आणि नेहमी तुम्ही जेव्हा ते व्हिडिओ बघताय ते सोल्युशन साठी फक्त नका बघू
हे सोल्युशन आपण लिहितोय तर प्रत्येक स्टेप का लिहितोय ते समजून घ्या. म्हणजे स्वतःला समजलं म्हणजे कोणतंही बाहेरचं पण आलं ना पुस्तकाच्या बाहेरचं तुम्ही स्वतःहून सोडवू शकता आणि त्यासाठी ते बघणं इम्पॉर्टंट आहे. समजतंय ना? व्हेरी गुड. आता हे पॅटर्न समजतंय, चांगलं वाटतंय तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आणि तुमच्या मित्रांना पण सांगा म्हणजे त्यांचा पण फायदा होईल. आणि हे पूर्ण सोल्युशन एकत्र इकडे दिलंय बघा. ओके. व्हेरी गुड. आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट. तोपर्यंत स्माइल करत राहा, शेअर करत राहा आणि शिकत राहा.